ज्ञानमदाने मत्त विप्रदय वाद कराया आले. यती त्रिविक्रम समजाविती त्या परितेना मानिले. आंदोलिकी मग स्वतः बैसुनी चालवती मुनी पायी. क्षोभविले ते भारती म्हणुनी अल्पायुषी ते होई. गर्वतयांचा पाहुनी सद्गुरु त्यांना ऐसे म्हणती. आदि अंत ते वेद जाणती ऐसा कुणी नाक्षिती. पतिता करवी श्री गुरु त्यांचा अहंकार हरविती. भयभीत ते होऊनी तत्क्षणी शरण गुरु सेवेती. सप्तजन्मीची स्मृती जावली जेव्हा पतिताला. पुत्र कलत्रा दूर लोटितो अग्रजमानी स्वतःला. स्नान घालिता तत्क्षणी त्याचे भस्म वाहुनी गेले. पूर्वस्थिती ती होई पतिता गृही कलत्री नेले. पूर्वस्थिती ती येई पतिता गृही कलत्री नेले. वामदेव ते हिंडत असता घोर अरण्यात. भक्षण करण्यासाठी धावत येई ब्रह्मराक्षस. तनुला त्याच्या स्पर्श जे धवा भस्माचा झाला. पूर्वस्मृती त्या जागृत होऊनी क्षणी मुक्त झाला. रुग्णपतीच्या स्वास्थ्यवर्धना होईल ऐसी मती. करुणी पातली या क्षेत्राला 16 वर्षी सिती. 16 वर्षी सती. पंचतत्वितो पती पावता दुःख होई तिज अति. योगी रूपाने श्री गुरु तिजला धर्म स्त्रियांचे कथिती. सहगमनाची करुणी तयारी आली गुरुदर्शना. अखंड सौभाग्याचे तिजला दिधले वरदाना. भावतीयेचा पाहुनी स्वामी तिचा पती उठविती. विस्तृत करुणी कर्म कांडते बोधतयाना करीती. रुद्राक्षाचा महिमा कैसा पुसे दंपती जेव्हा. महानंदच्या आख्यानाला सांगती श्री गुरु तेव्हा. रुद्राक्षाच्या माळा गळ्यात कुक्कुट मर्कटाला. तेणे पुण्ये जन्मला भला राजप्रधान कुला. अल्पायु तव सुनु राजन म्हणे पराशर ऋषी. त्राही म्हणूनी भद्रसेन नृप लागे चरणाशी. अतिरुद्र अभिषेक करुनी सिंचन केले जळ. दूत यमाचे दूर पळाले सावध झाला बाळ. मंत्र संजीवनी जपुनी शुक्र तो उठवी राक्षसास. इंद्र पाठवी गुरुपुत्र कच शिकण्या विद्येस. वधिता राक्षस कन्येसाठी गुरु उठविती त्याला. षटकर्णी होताची मंत्र तो निष्फळ तत्क्षणी झाला. सदा परांना वरती प्रीती विप्र वनितेला. घेऊन जाई कर्मठपतीशी सवे भोजनाला. विपरीत तेथे बघुनी उभयता लागती गुरुचरणाशी. मार्गदर्शना उचित देऊनी तोषविती विप्रासी. तोषविती विप्रासी. आ आ आ गम रे ग रे सानी रे गम प ध प प ध म प ग म रे ग नि रे ग रे सा. समाराधना
करी तू भास्करा. सांगती सद्गुरु जेव्हा, 3 जणांचा शिधा पाहुनी हासती जन तेव्हा. 4 सहस्रावरी जेऊनी तृप्त ढेकरा देती. भक्त जनास्तव वास सदोदित श्री गुरु येथे करीती. 60 वर्षीची गंगाबाई खंत करी मानसी. कन्या सुतते नाही देवा आपुल्या उदराशी. अश्वत्थाची पूजा करवुनी केले तिजला पुत्रवती. भक्त जनास्तव वास सदोदित श्री गुरु येथे करीती. कुष्ठी ब्राह्मण नरहरी नामे प्रार्थितसे जे धवा. कृपा भाव मग दाटुनी आला स्वामी मनिते धवा. शुष्क काष्ठ मग करुनी संजीवन देसी पूर्वस्थिती. भक्त जनास्तव वास सदोदित श्री गुरु येथे करीती. गुरुपदेशे शबरपुत्र तो लिंग गृहाने. पूजन समयी चिता भस्मते नित्य प्रसादादे. भस्म न मिळता वनिते सहतो सदनाला जाळी. प्रकट होऊनी आशिष देई प्रसन्न शशिमौळी. भक्ती परीक्षा पाहती श्री गुरु सायं देवाची. कथा सांगती मग ते त्यांना त्वष्टा ब्रह्माची. वत्साला त्या काशी यात्रा घडवी एक मुनी. स्वतः अनुभवे सगळी यात्रा संगमी बैसोनी. अनंत व्रत घेतसे सुशीला कौंडिण्याची सती. अमरावतीचे पौरतयांना राज्यपदी बसविती. तंतु होता दग्ध हुताशी सर्व तस्करे नेले. पश्चात्तापे क्षमा याचिता सर्व पूर्ववत झाले. दृढ असे हो भक्तिभाव तो शिष्य तंतु कामनी. जाईना तो यात्रे लागी गुरुपदा सोडुनी. तुष्ट होऊनी तया श्री गुरु क्षणात श्रीशैल्यानेती. भक्त जनास्तव वास सदोदित श्री गुरु येथे करीती. भक्त जनास्तव वास सदोदित श्री गुरु येथे करीती.